आज सकाळची सुरुवात झाली आहे डब्यापासून. आज मस्त अशी मेथीची भाजी बनवते. सगळ्यात आधी मेथीची भाजी ना स्वच्छ धुवून घेतली. कढईमध्ये तेल टाकलं आणि ठेचून घेतलेलं लसूण आणि कापून घेतलेली हिरवी मिरची टाकली. छान असं सगळं परतून घेतलं. मग धुवून घेतलेली मेथीची भाजी टाकली. चांगली हलवून घेतली. थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि भाजीतलं पाणी आटेपर्यंत भाजी शिजून घेतली. शेवटी शेंगदाण्याचा कूट टाकला आणि अशी साधी, सिंपल आणि खूप चविष्ट भाजी तयार झाली. भाजी झाली आणि डब्यात भरली. आविष्कार आणि त्याचे पप्पा पण शाळेला गेले. मग मी कपडे धुवून घेतले. त्यानंतर ना जेवायला बसले. तर ना आपल्या चिकूचे नेहमीचे हजारो प्रश्न, हे काय आहे, ते काय आहे, आणि भांडे पण भरपूर पडले होते. चिकूला थोडंसं खेळायला लावलं आणि मी पटकन ना भांडे पण घासून घेतले. बेडवरील अंथरूण ना तसंच होतं. तेही ना नीट गडी घालून ठेवले आणि घरना व्यवस्थित केलं की खरंच एकदम फ्रेश वाटतं ना. मग दुपारी चिकूला ना पहिलं झोपवलं. उन्हाळा पण जाणवायला लागलाय आणि त्यात चिकूच्या डोक्यामध्ये ना घाम झाला होता. तेच ना मी अलगद हाताने ना चोळून पुसत होते. आणि या उन्हाळ्यामध्ये ना मुलांची खूप काळजी घ्यावी लागते. आणि रूम बदलल्यामुळं ना कपड्यांचा खूप पसारा पडला होता. तेही आवरून घेतला. शिफ्टिंगच्या वेळेस ना काही सामान ना इकडे तिकडे होतंच. आणि मला ना आज शेंगदाण्याचे लाडू पण बनवायचे होते. आम्हाला ना सगळ्यांना खूप शेंगदाण्याचे लाडू आवडतात. हे शेंगदाण्याचे लाडू ना खूप छान होतात ते, आणि लाडूचा सुगंध पूर्ण घरभर पसरला होता. आणि तोपर्यंतच ना आविष्कार आणि त्याचे पप्पा पण शाळेतून आले. आणि सकाळी मी त्यांना ना लसूण आणायला सांगितलं होतं. त्याच्याबरोबर मटकी पण घेऊन आले होते. आणि त्याचा आवाजाने चिकू पण उठला आणि आविष्कारने हे आलकंपे आणले होते. तेच मला दाखवत होता. म्हटलं आता अभ्यास कर चांगला. मग दोघांना पण आविष्कार आणि चिकूला पण लाडू दिले. मस्त त्यांनी मनसोक्त खाल्ले आणि लाडू खाल्ले. मग आम्ही बाहेर जरासा फेरफटका मारायला आलो. चिकूची गाडी घेऊन आविष्कार मस्त असं फिरत होता. आणि रस्ता उतारायचा असल्यामुळं ना कधी पडेल की काय असं वाटत होतं. पण ना तो स्वतःला खूप बॅलन्स करत होता. सवय झाली आहे त्याला. आता रस्त्यात काही ना भाज्या दिसल्या, त्यांचीच नावं तुम्हाला माहीत असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा बरं का. घरी आल्यावर ना थोडं खेळ, थोडी मस्ती, कधी ना दोघांचं अजिबात पटत नाही. पण असंच ना घर गजबजल्यासारखं छान वाटतं. आणि ना संध्याकाळची मस्त अशी मी मटकीची भाजी, तांदळाची भाकरी, भात आणि पापड असं काही साधं जेवण केलं.